यावर काय बोलतो? एक गोष्ट अशी आहे की संपूर्ण महाराष्ट्राला कळलं पाहिजे की आदित्यना खोटं बोलण्यासाठी एक शिकवणी लावण्यात आलेली आहे आणि त्या शिकवणीप्रमाणे ते बोलत असतात. 26 तारीखला अध्यक्षांचा दौरा रद्द होतो आणि 28 तारीखला आदित्य प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि त्याच्यामध्ये टीका करतात आणि नंतरच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्यामुळे दौरा रद्द झाला असं हे स्वतःला श्रेय घेण्यासाठी केलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मुळातच आपल्याला माहिती आहे की एक मोठं आंदोलन मराठा आरक्षणाच्या संदर्भात चालू आहे. त्याच्यानंतर धनगर आरक्षणाच्या संदर्भात आंदोलनं चालू आहेत, उपोषणं चालू आहेत. अशा वेळेला राज्याच्या प्रमुखांनी परदेशामध्ये जाणं हे न जाण्याचा निर्णय त्यांनी स्वतःहून घेतलेला आहे. कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच गाठ पडली हे मी त्यांना काही कावळा म्हणत नाही किंवा ती फांदी म्हणत नाही. ही एक म्हण आहे की कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक गाठ पडली ही एक म्हण आहे. तर त्याचं क्रेडिट कावळ्याने घेण्याची काय आवश्यकता नसते. परंतु काही बोलत राहायचं. आम्हाला मराठीत लहानपणी मी लहान होतो त्याला मराठीमध्ये एक धडा होता. त्याच्यामध्ये तो एक उंदीर असायचा आणि राजाला त्या उंदराची टोपी मिळाली. तर उंदीर असं तर आपल्याला माहिती आहे की त्याचं ते मी आता पूर्ण हे करत नाही कारण तुमचं मग खूप मोठं होईल. ते ढुमढुम ढुमाक असं ते ढोलकी तो वाजवत असतो आणि तो म्हणत असतो राजा भिकारी माझी टोपी घेतली आणि राजाने ती टोपी त्याला देऊन टाकली. तर तो म्हणतो राजा घाबरला माझी टोपी दिली. त्याच्यामुळे त्या ढोलकं वाजवणाऱ्या उंदराला ते ढोलकच वाजवायचं माहिती असतं, बाकी काय माहितीच नसतं. ज्यांना जनतेच्या दुःखाची जाणीव नाही अशा लोकांनी अशी स्टेटमेंट करू नये. नाहीतर आमच्यासारख्या लोकांना सुद्धा असलेला आदर बाजूला ठेवून सगळं बाहेर काढायला लागेल. शेवटी महाराष्ट्राच्या हिताचा विचार करा. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. दिवस रात्र महाराष्ट्रासाठी झटतात, लोकांचे अश्रू पुसायला जातात. तुम्हाला मात्र कसं ट्रिपवर जायचं सगळं माहिती असतं, त्यांना ते काय माहिती नाही. एक दिवशी गेले काश्मीरला तर त्याच्यावर सुद्धा स्टेटमेंट देण्याएवढे तुम्ही खालच्या दर्जाला जाता. कुठे फेडणारी पापं? आज तुम्हाला माहिती आहे की टेंबू योजनेची काल फाईल साईन केली मुख्यमंत्री महोदयांनी. बाबर साहेबांनी त्याच्यासाठी जीवाचं रान केलेलं होतं. कशासाठी रान केलं? शेतकऱ्यांना पाणी मिळालं नव्हतं म्हणून जीवाचं रान केलं. 3-3 वर्ष ते पाठपुरावा करत होते. 2.5 वर्ष त्यातली तुमचा काळ होता. साधं त्याला मान्यता देण्यासाठी सुद्धा मुख्यमंत्र्यांचं पेन हललं नाही. आणि ज्याला त्यांनी तुमचा पाठिंबा काढून घेतला त्याला मात्र तुम्ही त्यांना खोके म्हणणार. त्या माणसाने किती काम केलंय, दुष्काळी भागासाठी किती काम केलंय. जो मनुष्य या वयामध्ये सुद्धा रोज 50-100 किलोमीटर ट्रॅव्हल करतो आपल्या मतदारांना भेटण्यासाठी, त्यांना पैशाची गरज नसते, त्यांना पाण्याची गरज असते. आणि ते पाणी सुद्धा तुम्ही त्यांना देऊ शकलेलं नव्हता. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून तुम्हाला जे करायचंय, तुमचं जे काय पॉलिटिक्स असेल, ज्याला पॅलेस पॉलिटिक्स म्हणतात की आपल्या घरामध्ये बसायचं आणि राज्य करायचं, हे दिवस आता गेलेले आहेत. आणि म्हणून एवढे लोकप्रतिनिधी तुम्हाला सोडून गेले. त्याला सुद्धा तुम्हाला एक नॅरेटिव्ह शिकवण्यात आलं. त्याला खोके म्हणा, त्याला अमुक म्हणा. हे बघा, जनतेचं प्रेम आणि ह्या प्रेमावर आमदार खासदार निवडून येत असतात आणि त्या जनतेची अवहेलना तुमच्यासारख्या लोकांकडून होते आणि म्हणून हे आमदार खासदार बाहेर पडतात. कसले विषय घेता? 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा दिलेला मंत्र आहे बाळासाहेबांनी. तुम्ही 100% राजकारण करता. त्याच्यामुळे तुमच्यावर बोलण्याची सुद्धा इच्छा नाही. जे काय बोलता त्याची खात्री महाराष्ट्राच्या जनतेने करून घ्यावी. नुसती एक मीडियाची टीम उभी केली आणि मग ते खोटे मेसेज सगळ्यांकडे पोचवत राहिले तर ते सत्य बिलकुल नसतं. अध्यक्षांचं पत्र आवश्यकता असेल तर मी अध्यक्ष महोदयांना भेटेन. आताच योगायोगाने मी अध्यक्ष महोदयांकडे गेलेलो होतो. 26 तारीखचं त्यांचं पत्र आहे आणि त्यांच्या दौऱ्याचा 1 रुपया सुद्धा खर्च हा महाराष्ट्र शासनाचा नव्हता. आणि महाराष्ट्राचा शासनाचा खर्च अवश्य केला पाहिजे जर तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट येणार असतील. डायरेक्ट फॉरेन इन्व्हेस्टमेंट जेवढ्या या सरकारच्या काळामध्ये आलेल्या आहेत, कधी आलेली नाही, ती वस्तुस्थिती आहे. आपण मागे गेलो होतो, आपण कर्नाटकाच्या मागे गेलो होतो, आपण गुजरातच्या मागे गेलो होतो. पुन्हा एकदा महाराष्ट्र पुढे येतोय. हे तुमच्या पोटात दुखतं का? एकीकडे म्हणायचं की केंद्र महाराष्ट्रातल्या इन्व्हेस्टमेंट घेऊन जातंय आणि ज्याला केंद्राने सिलेक्शन केलं MMR रिजनचं त्यावेळेला मुंबई तोडण्यासाठी हे आहे म्हणून तुम्ही म्हणणार. म्हणजे रायगडमध्ये सुद्धा गुंतवणूक होणार, ठाण्यामध्ये सुद्धा गुंतवणूक होणार, काय मुंबई शहरामध्ये गुंतवणूक होणार आहे? याचा विचार कुठेतरी केला गेला पाहिजे. सर्वसामान्य लोकांनी याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून
याला गोबेल्स नीती म्हणतात, याला गोबेल्सचं राजकारण म्हणतात. आणि म्हणून या गोबेल्सच्या राजकारणाला बळी पडू नका, एवढंच मला हात जोडून महाराष्ट्राच्या जनतेला कळकळीची विनंती करायची. सर, एक ब्रेकिंग बातमी येते औरंगाबादमध्ये, म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये दत्तक शाळा योजना रद्द करा यासाठी शिक्षक क्रांती चौकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेत. आंदोलनाचा हत्यार उपसले आहेत. सरकार विरोधात घोषणाबाजी केली. एक गोष्ट अशी आहे की मुळात GR तरी वाचला पाहिजे. GR काय आहे की GR ॲडप्ट स्कूल हे त्याला दिलेलं नाव आहे. ह्याच्यामध्ये कुठल्याही शाळेचा कुठलाही हक्क हा कंपन्यांना दिला जाणार नाही. आज महाराष्ट्रामध्ये 75,000 शासकीय शाळा आहेत आणि ह्या 75,000 शासकीय शाळांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे याचं मेंटेनन्स जिल्हा परिषद करतं. आणि त्याच्यामुळे अनेक वेळा तुम्हीच ह्याच्यामध्ये बातम्या तुमच्यामार्फत येत असतात की ह्या शाळेचं छत गळलं, त्या ठिकाणी आणि काहीतरी झालं, वरून छप्पर कोसळलं. ह्या परिस्थितीमध्ये तुम्हाला मुलांची चिंता नाही का? मुलांना चांगल्या टॉयलेट्स नको का? मुलांना चांगल्या कंपाऊंड वॉल नको का? मुलांना किंवा बसायला चांगले बेंचेस नको का? कंपन्या हेच देणार आहेत. तुम्हाला हे माहिती नसतं सुद्धा की CSR फंड असतो. ह्या CSR फंड हा NGO कडे जातो. सध्या NGO त्याच्यावर वेगवेगळ्या शिक्षणामधले प्रयोग करत असतात. या प्रयोगाची मला गरज नाही आहे. शिक्षण मंत्री म्हणून मला माझ्या विद्यार्थ्यांसाठी चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. याच्यामध्ये कुठलेही अधिकार हे कंपन्यांना दिले जाणार नाही आहेत. फक्त जो CSRचा पैसा तो शिक्षणावर खर्च करतात तो पैसा विद्यार्थ्यांपर्यंत पोचावा, एवढी एकमेव विनंती आहे. आणि याच्या पुढे मी सांगतो की शिक्षकांची ही भूमिका असेल की विद्यार्थ्याचं काही झालं तरी चालेल, आम्ही सांगू तेच झालं पाहिजे, तर ही भूमिका मला मान्य नाही. शिक्षण मंत्री म्हणून माझं डिपार्टमेंट हे विद्यार्थ्यांसाठी आहे आणि विद्यार्थ्यांच्या हिताचेच निर्णय आम्ही घेणार आहोत. कशा रीतीने शाळा दुरुस्त करायच्या, त्याच्यासाठी निधी कुठून आणायचा, आमचा प्रश्न आहे. आम्ही त्याच्यावर प्रसंगी लोकांकडे जाऊ, त्यांना विनंती करू आणि शाळांसाठी पैसे उभे करू. कारण खूप मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे आमचं. 75,000 शाळांचा मेंटेनन्स एका वेळेला करणं आणि तो कंटिन्युअस मेंटेनन्स होत जाणं. आज शाळा दुरुस्ती केली, आज कंपाऊंड वॉल बांधली तर ती उद्या नादुरुस्त होऊ शकते. त्याच्यासाठी कंपन्यांनी 10 वर्ष त्याचं मेंटेनन्स करावं. आज ZP नंबर 1, ZP नंबर 2, ZP नंबर 3, ZP नंबर 4 नाव तेच राहणार आहे. फक्त जे लोक मेंटेन करतात त्यांनी ॲटलिस्ट मेंटेन करण्यासाठी त्यांचा CSRचा पैसा खर्च केलेला आहे. एवढं जनतेला कळलं तर त्याच्यामध्ये वाईट काय आहे? आणि ह्या सगळ्याशी शिक्षकांचा काय संबंध आहे हे सुद्धा मी शिक्षक संघटनांची उद्या मीटिंग की उद्या की परवा बोलवलेली आहे. मला त्यांना एक्सप्लेन करायला लागेल. आणि त्याच्याशिवाय असे चुकीचा मेसेज समाजामध्ये जाणं अत्यंत घातक आहे. एकही रुपयाचा अधिकार ना स्कूल कमिटीचे अधिकार कमी केले, ना शिक्षक देण्याचे त्यांना अधिकार दिले. शिक्षकांचा पगार आम्ही देणार आहोत. शिक्षकांना पगार मिळतो. ह्या पगाराबद्दल त्यांनी क्वालिटी एज्युकेशन हे विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे. आम्ही गुरु म्हणून त्यांना वंदन करतो. परंतु काहीही करायला लागलं तर तिथं मात्र शासनाला ठाम राहायलाच लागतं. केवळ मी पॉप्युलर झालो पाहिजे म्हणून मी कोणाने खोटं बोललं तर ते मी ऐकून घेणार नाही. शिक्षक संघटनांना बोलवणार, त्यांनी कशा रीतीची भूमिका घ्यायची किंवा शासनावर काय कॉमेंट्स करायचे याला सुद्धा मर्यादा आहेत. शेवटी ते शासनाचे नोकर आहेत. आम्ही शासकीय नोकरांना ज्या ज्या फॅसिलिटीज देतो प्रत्येक फॅसिलिटी आम्ही शिक्षकांना सुद्धा देतो. आम्ही त्यांना वंदन करतो, आम्ही त्यांच्याबद्दल आदर राखतो आणि म्हणून शिक्षकांचे सगळे प्रश्न सोडवले. गेल्या 1 वर्षांमध्ये शिक्षकांना जेवढ्या फॅसिलिटीज मिळाल्या गेल्या अनेक वर्षामध्ये मिळाल्या नव्हत्या. शिक्षक म्हणजे फक्त काही आमच्या गव्हर्नमेंट स्कूलचे शिक्षक नाही, आमच्याकडे ग्रँटेबल स्कूल्स आहेत. ह्याच्यासाठी आम्ही कोट्यावधी रुपयात पगारावर खर्च करत असतो. त्याच्यामध्ये 30,000ची भरती आम्ही करतोय. गरज लागली 50,000ची भरती आम्ही करणार आहोत. परंतु ह्या सगळ्या सिस्टममध्ये विनाकारण काहीतरी बोलायचं, काहीतरी नवीन वाद निर्माण करायचा, याच्यापेक्षा मुलांना शिकवणं ह्याच्यावर लक्ष केंद्रित करा. आम्ही कुठलाही अन्याय शिक्षकांवर केलेला नाही. आमचा एकही शिक्षक कमी होणार नाही आहे. हीच बाब जी आहे, हीच एक सर्क्युलर काढलं कमिशनरने. बघा, माझ्या परवानगीशिवाय एकही शाळा बंद होऊ शकत नाही. त्या सर्क्युलरमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की कुठली शाळा बंद केली जाणार नाही. पण मुलांना चांगलं शिक्षण घेण्याचा अधिकार नाही का? त्यांना खेळण्याचा अधिकार नाही का? त्यांना चांगल्या सुविधा घेण्याचा अधिकार नाही का? आणि मुलांचं हित आणि शिक्षकांचं हित या दोघांमधला शिक्षकांचं हितावर कुठलाही बाधा येत नसताना विनाकारण काहीतरी त्याच्यामधून एक नॅरेटिव्ह सेट करायचा अतिशय चुकीचा आहे. मी तातडीने सगळ्या संघटनांना बोलवणार आहे.
आणि हा प्रकार ताबडतोब थांबला काही पाहिजे. कारवाई केली जाणार आहे या बाबतीमध्ये शिक्षकांवर? नुकतंच एक ट्विट आदित्य ठाकरेंना परत एकदा केलेलं आहे. कुठल्याही प्रकारची राजकीय पद्धतीने नाहीये, तर हे कशाला चाललेले आहेत, अशा पद्धतीचा सवाल त्यांना उपस्थित केलाय. हे बघा, कोणी कुठलं काम करावं हा ज्या त्या मंत्र्यांचा अधिकार आहे. तुम्ही कधीही महाराष्ट्रातल्या मुलांची काळजी केली नाही. मी स्वतः जर्मनीला जाऊन आलेलो आहे. 4 लाख नोकऱ्या पाहिजेत जर्मनीला, 4 लाख स्किल्ड मॅन पॉवर पाहिजे. तुम्हाला कधी वाटलं नाही की या मुलांना स्किल द्यायचं, या मुलांना जर्मन लँग्वेज शिकवायची? तुम्हाला कधी वाटणारच नाही, कारण तुम्ही आरामात आहे. काही नाही केलं तरी तुमचं अगदी पॅलेस भरभराट होत असते. आमचं तसं नाही. आम्ही गरीब मुलांना नोकऱ्या नाही मिळत त्यावेळेला आमचा जीव जळतो. आम्ही त्यांच्यासाठी दिवस रात्र काम करत असतो. आज आमचं एमओयूचा ड्राफ्ट तयार होतोय. जशी आमची महाराष्ट्राची कमिटी बनली तसं बेडेन न्यूटनबर्गने स्वतःच्या मिनिस्टरची कमिटी नेमलेली आहे. तुम्हाला काय माहिती आहे, नुसतं काहीतरी बोलत राहायचं, काही इंटरनॅशनल प्राइजेस पाहिजे म्हणून काहीतरी करायचं. ह्याच्या पलीकडे तुम्ही पर्यावरणामध्ये काय केलं? एक नदी तरी महाराष्ट्रातली साफ केली का? पर्यावरण मंत्री कशासाठी असतो? आज पंचगंगा नदी साफ होते, आज पुण्याची मुठा नदी साफ होते. तुमच्या काळामध्ये का काम बंद पडलं? याचं उत्तर दिलं पाहिजे. स्वतःचं पॉलिटिक्स करण्यासाठी काहीही निर्णय घ्यायचे. मी याच्यावर तासन तास बोलू शकतो, कारण मनुष्यानी हृदयातून बोललं पाहिजे. गरिबासाठी काम करताना ते मनापासून केलं पाहिजे. तुमचं राजकारण तुम्ही करणार, गरीब मुलांच्या नोकऱ्याचं हे नाही करणार. एखादा उद्योग बाहेर गेला की 25 दिवस त्याच्यावरच बोलत राहणार आणि आलेल्या उद्योगांवर काही बोलणार नाही. तुम्हाला काय काळजी आहे मुलांची? तुम्हाला काय काळजी आहे महाराष्ट्रातल्या मुलांची? तिथं पंतप्रधान महोदयांनी स्किल डेव्हलपमेंट सुरू केलं. लोढा साहेबांनी एका वेळेला 1.5 लाख मुलांना नोकऱ्या दिल्या. तुम्ही 1,500 मुलांना तरी नोकऱ्या दिल्यात का? आता ही संख्या 3 लाखावर पोहोचली आहे. अभ्यास करायला येत नाही का? खोटं जेवढं शिकवलं तेवढंच बोलायला येतं का? आणि हे सगळ्या महाराष्ट्राने ऐकलं पाहिजे की बाळासाहेबांचा वारसा चालवत असताना गरिबांच्या बद्दल विचार करायचा नाही. आता मी तिथं गिरणी कामगारांना भेटून आलो. मग तुम्हाला सुचत नव्हतं का? मराठी मनुष्य रस्त्यावर आला, त्याची महिन्याची भाडी मिळत नव्हती, त्याला तुम्हाला काय सुचत नव्हतं का? हे बघा, केवळ टीव्हीशी बोलणं, तेवढा वेळ काढणं यांनी काम होत नाही. मनापासून काम करायला लागतं, त्याच्यासाठी मन जळायला लागतं. म्हणून आमच्यासारखे लोक आपले मोठे मोठे उद्योग सोडून राजकारणामध्ये आले. आम्ही खादीची वस्त्र घातली. कशासाठी घातली? त्याच्या मागे एक भावना आहे की ही खादी ज्यावेळेला आम्ही घालतो त्यावेळेला 10 लोकांना रोजगार निर्माण होत असतो. तुम्हाला त्याची काय माहिती असणार? हे बघा, लोकांसाठी मनापासून काम केलं पाहिजे. त्याच्या शिकवण्या लावून घ्या, त्यावेळेला तुमच्यामध्ये सुधारणा होईल असं मला वाटतं. नाही, पण मराठी माणसाची जी अवस्था आहे त्याला फक्त शिंदे सरकारला जबाबदारी असा आरोप केलाय संजय राऊतांनी. हे बघा, संजय राऊत काय बोलतात? अहो, तुमचं 25 वर्षामध्ये सत्ता आहे. 12 वर्ष बिल्डरना नोटिसा नाही दिल्या गेल्या. ती लोक आज ट्रान्झिट कॅम्पमध्ये आहे. कधी त्या ट्रान्झिट कॅम्पची जाऊन अवस्था बघितली आहे का? तिथं किती उंदीर फिरतात बघितली आहेत का? पहिल्यांदा महापालिकेचे अधिकारी जायला लागले ट्रान्झिट कॅम्पमध्ये ज्यावेळेला मी पालकमंत्री झालो त्यावेळेला. मग मलाच का पालकमंत्री व्हायला लागलं? कारण गरिबांबद्दल आदर असलेला, गरिबांसाठी तळमळीने काम करणारा असा एक कार्यकर्ता मुंबईसाठी आवश्यकता आहे. म्हणून शिंदे साहेबांनी मला इथं आणलं. आणि मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, बघा, कधीतरी बोलताना मी डिटेलमध्ये बोलेन. माणसांचे वेगवेगळे चेहरे असतात आणि म्हणून खोट्या चेहऱ्यावर भुलून जाऊ नका. ही महाराष्ट्राची भूमी आहे, ही क्रांतिकारांची भूमी आहे आणि त्याच्यामुळे अशा विचारांना तिथं स्थान असता कामा नये. आपलं राज्य मोठं व्हावं लागेल तर 10 वेळा दौरे केले तरी चालतील, पण राज्याला समृद्धी आली पाहिजे ही भूमिका घेऊन महाराष्ट्राला मोठं करायला लागेल. आणि त्याच्यासाठी आमचं सरकार काम करतंय आणि हे काम आज लोकांना दिसतंय. कालपर्यंत रस्ते साफ का होत नव्हते? कालपर्यंत सौंदर्यीकरण का होत नव्हतं? कालपर्यंत दवाखाने का बनत नव्हते? अनेक गरीब लोक अशी असतात की ज्यांना डायलिसिसचा उपचार नाही मिळत. आज डायलिसिसचे वेगवेगळे युनिट्स उभे राहिली मुंबईमध्ये. गरीब लोक अशी असतात की मला डायलिसिस परवडत नाही, त्याला 1,500 रुपये, म्हणून दिवसाला डायलिसिस पाहिजे तर आठवड्यातून एकदा डायलिसिस घेणारी लोक सुद्धा मुंबईमध्ये आहेत. ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला कधी ते दिसणार नाही, कारण तुम्ही कधी ते जग बघितलेलं नाही आहे. आम्ही हे जग बघतो, म्हणून आम्ही ताबडतोब आता सायनला डायलिसिसचं सेंटर तयार आहे. अशी डायलिसिस सेंटर मुंबईमध्ये सगळीकडे होणार आणि हे करणं आमचं काम आहे. कारण मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, महाराष्ट्राचा गौरव आहे, भारताची आर्थिक राजधानी आहे आणि तिथं डायलिसिस शिवाय कोणाचा तरी जीव जाणं हे सुद्धा मुंबईला शोभादायक नाही आहे. आणि म्हणून मी सांगतो, आम्ही काम करणार,
यांना बोलणाऱ्यांना बोलत राहून दे. शेवटी एक दिवस असा राहणार आहे की ज्यावेळेला लोकांना ही वस्तुस्थिती कळेल की तुम्ही लोकांना न्याय देत नव्हता, आमदारांच्या मतदारसंघातली कामं करत नव्हता, म्हणून आमदार निघून गेलेले आहेत, त्या दिवशी तुमचे हे खोके फोके सगळे बंद होणार आहेत. आणि त्या दिवशी तुम्हाला कळणार की जनता काय असते, कार्यकर्ता काय असतो आणि संघटना म्हणजे काय. या शिवसेनेचा दसरा मेळावा कुठे होणार आहे या यावर्षी? दौऱ्यांवरून आदित्य ठाकरे परत एकदा टीका करताना पाहायला मिळत आहेत. त्यांनी म्हटलंय की हे सरकारच आर्टिफिशियल आहे. हे बघा ते काय बोलतात ना, शिकवलेलं रोज बोलतील आणि तेवढी जर मी उत्तरं द्यायला लागलो तर मला काम करायला सुद्धा मिळणार नाही. मी तुम्हाला सांगतो लिटरली मी 1 सेकंद झोपलेलो नाही. गणेश भक्तांचं स्वागत करण्यासाठी पालकमंत्री म्हणून मी प्रत्येक गणपतीजवळ गेलेलो आहे. अर्थात प्रत्येक विसर्जनाच्या ठिकाणी जाऊ शकत नाही, पण सगळ्यात जास्त विसर्जन गिरगाव चौपाटीला होतं. मी रात्रभर झोपलेलो नाही. सकाळची फ्लाईट पकडून परत सिंधुदुर्गमध्ये गेलो, तिथल्या गणपतींचं हे केलं. तुम्ही दाखवायला आणि राजकारण करायला गणपतीचे दर्शन घेतात, आम्ही नाही करत. आम्ही मनापासून सेवा करतो. त्याच्या आदल्या दिवशी मी 4 वाजता झोपलो, त्याच्या आदल्या दिवशी 3 वाजता झोपलोय आणि 3ला झोपून परत 6ची फ्लाईट पडून परत सिंधुदुर्गमध्ये गेलोय, परत फ्लाईट पकडून कोल्हापूरला गेलोय, तिथल्या गणपतीला वंदन केलेलं आहे. आम्ही तुमच्यासारखी नाटकं करणारी लोक नाही. आम्हाला मनापासून सेवा करायची आहे. किती निर्णय झाले सांगा गणेशोत्सव मंडळांच्या बद्दल गेल्या या गणेशोत्सवाला? मग ती एवढी सेवा केली आणि गणेशोत्सव मंडळ जी सेवा करतात गणपतीची, म्हणून तर दुष्काळाचं अवर्षण टळलं. आज मी सांगलीला गेलो होतो, सांगलीला पाऊस सुरू झालेला होता, औरंगाबादला पाऊस सुरू झालेला आहे. 100% काय पिकं वाचणार नाहीत, पण निदान लोकांना दिलासा मिळेल, प्यायचं पाणी मिळेल, जनावरांना चारा मिळेल. ही गणरायाची कृपा आहे आणि ते मनापासून केलं ना. पहिल्यांदा वर्षावर सर्वसामान्य मनुष्य गेला वर्षावरचा गणपती बघायला आणि म्हणून गणरायाची कृपा संपूर्ण महाराष्ट्रावर झाली आहे. आणि म्हणून आता मी एका ठिकाणी गेलो, तिथं राजकीय घोषणा सुद्धा होत होत्या, पण मी काय त्या राजकीय घोषणांकडे बघितलं नाही. मी गणरायाला वंदन केलं. तो गणराया कोणाचा हे महत्वाचं नाही. तो गणपती आहे, तो विद्येची देवता आहे, तो विघ्नहर्ता आहे. विघ्न हरण्याची आणि विघ्नाचा नाश करण्याची ताकद त्या गणरायामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं की आम्ही मनापासून लोकांची सेवा करू. जो काही निर्णय लोक घेतील तो निर्णय तुम्हाला मतपेटीतून दिसेल. लोकसभेला अनेक मंत्र्यांना भाजपच्या वतीनं उठवणार आहेत अशा पद्धतीची माहिती मिळते. खरं तर दक्षिण मुंबईमध्ये सुद्धा भाजपची तयारी सुरू असल्याची माहिती मिळते. तुमचा त्या ठिकाणी खासदार आहे, कसं असणार आहे आगामी काळामध्ये? नाही बघा, ह्या सगळ्या अफवा असतात. तयारी ही करायलाच लागते. सेनेचा उमेदवार असला तरी त्याचा प्रचार करायला लागेल, भाजपचा उमेदवार असला तरी त्याचा प्रचार करायला लागेल आणि राष्ट्रवादीचा उमेदवार असला तरी त्याचा प्रचार करायलाच लागेल. कारण युती म्हणून आम्ही एक संघ आहोत, परंतु महायुतीमध्ये राष्ट्रवादी सुद्धा आहे, त्या ठिकाणी RPI सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे ज्या ज्या लोकांना तिथं तिकीटं दिली जातील त्यांचा प्रचार करायलाच लागेल आणि त्याच्यासाठी संघटना मजबूत पाहिजेच. आणि हे बघा, ही निवडणूक ही भारताच्या कसोटीचा क्षण आहे. मोदी साहेबांनी 11व्या क्रमांकावरून भारताला 5व्या क्रमांकावर नेलं. तुमच्या राजकारणापेक्षा राष्ट्र मोठं आहे आणि तुम्ही कुठल्याही बुरख्याखाली वावराल, परंतु राष्ट्राचं हित तुम्ही करू शकला नाही. ते मोदी साहेबांनी केलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून राष्ट्र मजबूत असेल तर आम्ही सगळे मजबूत आहोत. आणि म्हणून हे जे राजकारण आहे हे किती खालच्या पातळीवर न्यायचं याला मर्यादा आहेत. आणि आम्हाला आमच्या पंतप्रधानांच्यासाठी आणि आमच्या राष्ट्रासाठी आम्हाला लढाई करायची आहे आणि ती लढाई केवळ नावं बदलून होत नाही. तुम्ही तोच UPA आहात ज्यांनी सगळ्यात जास्त भ्रष्टाचार केला, तुम्ही तोच UPA आहात त्याच्याविरुद्ध अण्णा हजारेंनी आंदोलन केलं आणि तुम्हाला खाली खेचलं आणि तोच तुमचा खरा चेहरा आहे. थँक्यू. आता काय करतो कोकणाची जी जागा आहे त्याच्यावरून हा विषय खूप चर्चेचा होतो. किती जागा लढवणार तुम्ही? कारण की राणे यांचा पण दावा येतोय, तिथे उदय सामंतांचे वंश दावा करतायत तिथे जागेवर. आणि दुसरी गोष्ट की अजित पवारांच्या सरकारच्या प्रवेशामुळे शिंदे गटांमध्ये जे आमदार मंत्री आहेत त्यांच्यामध्ये नाराजी अधिक वाटेल की अनेक विभागांमध्ये थेट इंटरफिअर करतायत. दुसरीकडे भाजपचे पण अनेक मंत्री नाराज असल्याचं समजतं. काय खरं आहे? नाही बघा, वस्तुस्थिती अशी आहे की मी किरण भैयांना स्वतः ओळखतो. किरण भैयांनी लोकसभा लढवावी असा आग्रह आम्हीच करत होतो त्यांच्याकडे. त्याच्यामुळे मुळात तेच लोकसभा लढवायला अजूनपर्यंत तयार झालेले नव्हते.
त्याच्यामुळे लोकसभेवरून असं काय झालं असेल असं मला स्वतःला वाटत नाही. आणि जर काय नाराजी आपण म्हणता त्याप्रमाणे मंत्रिमंडळामध्ये एखादा प्रश्न झाला असेल, झाला नसेल आणि त्याच्यावरून काय नाराजी असेल तर मग ते पेल्यातलं वादळ आहे, ते कधीही संपू शकतं असं मला स्वतःला वाटतं. त्यांनी डीपी चेंज केला होता. परत मल्टी- डीपी हे बघा, आपलं नाराजी कुठेतरी व्यक्त करायला लागते ना. व्यक्त करायची पद्धत भले चुकीची असेल पण ते नाराज असतील तर त्यांची समजूत काढली गेली पाहिजे, एवढंच मला वाटतं. म्हणजे बिनसलं काही नाहीये. नाही असं बिनसण्याची शक्यता नाही. बघा, मी तुम्हाला एक गोष्ट अशी आहे की समजा मी मंत्री आहे तर माझा मतदारसंघ कोणीतरी सांभाळायला लागतो. तसं उदय सामंत साहेबांचं खालचं जे काही राजकारण असतं, कार्यकर्त्यांमध्ये प्रचार करणं, कार्यकर्त्यांना एकत्र ठेवणं, सगळं भैया करत असतात. आणि त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की ते उदय सामंतांचे उजवे हात आहेत आणि त्याच्यामुळे ते काय राजकारणामध्ये फार नसतात. त्याच्यामुळे अमुकच हे घातला पाहिजे, नाही घातला पाहिजे एवढं ते विचार करतील असं मला स्वतःला वाटत नाही. एखादी इन्स्टंट काहीतरी कृती होऊन जाते की मी नाराज झालोय, काहीतरी दाखवलं पाहिजे, त्याच्यामुळे अशी कृती होऊन जाते. त्याच्यातून काय अर्थ काढण्याची गरज नाही. पण साहेब, राष्ट्रवादीच्या कामामुळे कुठेतरी नाराजी आहे का शिवसेना? हे बघा, असं आहे की हे सगळ्या उठवलेल्या वावड्या असतात. बघा, कुठल्या ह्याच्यामध्ये नाराजी नसते सांगा? कुटुंबामध्ये नाराजी नसते का? प्रत्येक निर्णय आपल्यासारखा होईल असं कसं गृहीत धरता येईल? आणि बघा, शिंदे साहेबांचा गणपती हा ठाण्याला होता, 1.5 दिवसाचा होता. मी अगदी वेळात वेळ काढून आलो सावंतवाडीहून, शिंदे साहेबांच्या गणपतीचं दर्शन घेतलं. साहेब येईपर्यंत सुद्धा थांबलो नाही कारण मला दुसरी फ्लाईट पकडून परत माझ्या गावी जायचं होतं. शेवटी एक गोष्ट लक्षात द्या की प्रत्येकाच्या स्वतःच्या कमिटमेंट असतात. त्याच्या प्रत्येक कृतीमधून काहीतरी अर्थ काढायचा ह्याला काहीही अर्थ नसतो. अख्खी जनता वर्षावर गेली. पहिल्यांदा जनतेने वर्षा म्हणजे काय ते बघितलं. तो शासकीय गणपती आहे, त्याचं दर्शन घेतलं. हे बघा, शेवटी असं असतं की प्रत्येक वेळेला दादा आलेत म्हणून शिंदे साहेब नाराज किंवा शिंदे साहेबांनी काय केलं नाही म्हणून दादा नाराज, असं रोज बोलत राहण्यामध्ये काय अर्थच नसतो ना. मी दादांना रोज भेटतो इन द सेन्स काही काम असेल आणि दादा उद्या जीएसटीच्या मिटिंगला जायचं आहे तर दादानी मला फोन करून सांगितलं. एवढा विश्वास आमच्या परस्परांमध्ये आहे. आज काय त्यांच्याकडे राज्यमंत्री नाही, ते कोणाला पाठवणार? बजेट वाचायचं होतं, त्याला फडणवीस साहेबांनी मला सांगितलं की तुम्ही बजेट वाचा. इतर कोणाला त्यांच्या बीजेपीच्या सांगू शकले असते ना. आमच्यामध्ये बीजेपी, सेना, राष्ट्रवादी असा भेदभाव नसतो. याचं त्यांनी मला कधीच सांगितलं नसतं जीएसटीला हे करा. त्यांच्या पक्षामध्ये अनेक सिनियर मिनिस्टर आहेत ज्यांनी अर्थ खात्याची कामं केलेली आहेत, त्यांना ते पाठवू शकले असते ना. हे बघा, शेवटी प्रेमाने जग जिंकता येतं. हे जे काय रोज नॅरेटिव्ह सेट केला जातो, हे आमचं सरकार खूप जास्त काम करतंय म्हणून आमच्यावर जास्त, ज्या झाडावर आंबे असणार त्याच्यावर लोक दगड मारणार. त्याला काय, आता ते दगड आम्हाला खायला लागतात कारण आंबे तर आहेत, आम्ही चांगलं काम करतो ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे ते सहन केलं पाहिजे.